हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. परमात्मो गुणत्रय विभाग योगांतो तिन्ही गुणानिमित्ती जगत्यांतो सर्वई तिन्ही गुणानिमित्ती जवचे. ये तीन गुणाक अधिष्ठात्र देवते महालक्ष्मी ती काय अधिष्ठात्र जावन असल परमात्मू या पुरे विषयू आता सांगतरस तशी केदनाय कसले म्हणारे पर जीवात्मो परमात्मो प्रकृती या तिन्ही अनादी आणि अनंत म्हणचे. जीवात्मा नाशना आम्ही दोन्ही अध्यायांतो पळयला परमात्मान सांगचे. तशी प्रकृती म्हळ्यार लक्ष्मी तिका अक्षर पुरुष ती काय नाशना म्हणटाची. परमात्मो तो कशीची अव्ययाची तशी परमात्म लक्ष्मी के नियामक जावन असेल उत्तम पुरुषो म्हणून. आणि सृष्टी पूर्वांतो कशी सृष्टी प्रारंभ केली परमात्मा लय करता नाही तशीची लय जेवचे म्हणून म्हणलेले कालच्या दिसाक आम्ही पळयला. आणि अमृणी सुक्तांतो सांगिल प्रकार परमात्माला उदरांत महालक्ष्मी असता ती गेल्या ताळवी म्हळ्यार नडून येती म्हणटाचे आमी. ताळवी दुखून सहस्रार चक्र आसूचे कडेन दुखून कमला फुल्ल देंटो भायर येता. कमला फुल्ला रूपारी सगळेचे ब्रह्मांड लक्ष्मीले ताळवी मुखार दुखून भायर येता. भायर येवचे आमकां त्या परमात्माला नाबी दुखून भायर येयले बरी दिसता. आणि तांतो चतुर्मुख ब्रह्म असता. नंतर तागेल निमती समस्त जीव जाताचे. या कारणान लक्ष्मीनी नारायण जगत्याचे आनंदी आम्मा म्हणचे. या लक्ष्मी नारायणान नंतर अव्यक्त सृष्टी चतुर्मुखाल निमती अव्यक्त सृष्टीक स्थूल रूप दिवचे. तशीची देहधारी आम्ही पुरायजन सर्वजन देह घेऊन येयलेची. आमकां लौकिक आनम्मा जन्म दिल्ल्यांची त्या गोतच न्हू आमकां जलरे मूल कोण ते अन्नाकय अम्माकय तांगेल्या आंगांतू लक्ष्मी नारायण सुनूची आमगेली सृश्टी जाता. इत्याक अन्नान आनी अम्मान सृश्टी करचे म्हण जलर पुराय जना चरडून जाता आशिल्लीची. चरडू ना म्हण जेयीना आशिल्ले. कितली जना चरडूं जायना अशी परमात्माले चरडूं मागतात तांणी. तेदन परमात्मो तागेले अनुग्रह असल्यारी तो चरडू संतान दिवचे आमी पळयला. या लक्ष्मी नारायणाले अनुग्रह ताजे खातीर लौकिक नम्मलांतू आमी लक्ष्मी नारायणाले रूप पळोवका ताजे खातीर मात्र देवो भव पित्र देवो भव म्हणून म्हणचे. आनी हांगा जन्मा येवचे सृष्टी येवचे जीव जातांतो चारी विधस अंडज स्वेदज उद्बीज जरायुज म्हणून. अंडज म्हळ्यार पक्षी सर्प इत्यादी मोट्ट भितून भायर येवचे. स्वेद म्हळ्यार हुमे दुखून जेवचे आमी मात्या जेवचे पळय उवनी म्हणटात ताका पुरे स्वेदज म्हणचे. उद्बीज म्हळ्यार नेला दुखून बी एक अंकूर येवन नेला दुखून भितून भायर येवच्याक उद्बीज म्हणचे. वृक्ष झड्ड मल्यो पुरे हे उद्बीजांत येता. जरायुज म्हळ्यार मनुष्य. हांकां पुराय जनाकय ते अंडज स्वेदज उद्बीज जरायुज ह्या चार विधाचे जीव जाताकय महालक्ष्मी प्रकृती म्हळ्यार चित्त प्रकृती जावन आशिल्ली महालक्ष्मी अम्मा सृष्टीक मूल कारण परमात्मा जल्ल दिकून परमात्माक आमी आनो म्हणटाची. आतां जगत्याक मूल कारण परमात्माले पूर्ण विषय लक्ष्मी गोतस्वे ना जलरी लक्ष्मी मात्र परमात्माला बरी सर्व व्यापक सर्व दोषरहित सकड म्हणटात तिका. जलरी तिका परमात्माला पूर्ण विषय गोतना.
तशीच महद्ब्रह्म म्हण म्हळ्यार हांगा महद्ब्रह्म मम योनी महद्ब्रह्म म्हण म्हणल्यार आपल्या महद्ब्रह्म म्हळ्यार महती ब्रह्म ब्रह्मा पशी वयरची जावन आशिल्ली लक्ष्मी देवी म्हूण म्हणटाची हांगा परमात्मो 24 तत्वाचे जीवराशी ताका चित प्रकृतींत दवरला म्हणजे म्हळ्यार चित प्रकृती जावन आशिल्ली लक्ष्मीन हे 24 तत्वाचे प्राकृत तत्वाचे जीवराशींक ती सृष्टी करता म्हणून तशी म्हणल्यार परमात्मान न्हय पुराय सृष्टी केलेली म्हणलेले एक संशय आमकां येवचे जाल्यार ते आमी अशी अर्थ करून घेवेत कसले म्हळ्यार परमात्मो 24 तत्वाचे जीवराशी पुरय चित्त प्रकृती हंतू दवरता म्हण चित्त प्रकृती म्हळ्यार मूल प्रकृती अव्यक्त तत्व जावन आशिल्ली महालक्ष्मी म्हण तसं ती महालक्ष्मीलान तू हे 24 तत्व आसताची आसता न्हय मागीर न्हय ब्रह्मादी सर्व जीवाची उत्पत्ती करचे श्री भू दुर्गा अव्यक्त तत्व लक्ष्मी देवीले रूप ते लक्ष्मी देवीक अव्यक्त तत्व प्रकृती म्हणटा पळय ती गेले 3 रूप खंयचे श्री भू दुर्गा श्री रूप सात्विक भूरूप राजसिक दुर्गा तमोरूप तशी हे 3 रूपान ती लक्ष्मी जिवांगेल उत्पत्तीकय बंधनाकय कारण जाता तशी ताणें परमात्मान हांगा महद्ब्रह्म मम योनी म्हणलें महद्ब्रह्म जावन आशिल्ले महालक्ष्मी विशय पळयला तर मम योनी म्हूण ताणें कसं खातीर म्हणलें योनी म्हळ्यार पत्नी उत्पत्तीक कारण जातली असल पुराय अर्थ येता तशी हांगा मम स्वामी हरिर्नित्यं सर्वस्य पतिरेव च इति ध्येय सर्वदा एव भगवान विष्णुरव्यय माध्वाचार्यान अनुवाक्यानंतू हें सांगला कसलें म्हळ्यार मेगेल यजमानो नित्यम हरिही सर्वस्य पतिरेव च हे जगत्या कसं सकड साक पुराय ओडे जावन आशिल्लो परमात्मुची मेगेले स्वामी म्हणून सांगतात त्यांनी इति ध्येय सर्वदा एव भगवान विष्णू अव्यय यांची सर्वदा एव केदनाई परमात्मो अव्यय जावन आशिल्लो विष्णू नाशनातील विष्णू ध्येय ध्यानाक तोची ध्येय म्हूण सांगून व्याख्यानांत मध्वाचार्यान सांगिल्लें आनी आचार्य मध्वान कसं सांगला म्हळ्यार पंचभेदात्मक जगत कोण अर्थ करून घेता ते पंचभेद आनी देवता तारतम्य कोण समजी अर्थ करून घेता तांणी परमात्माले आराधक जावन आसताची म्हूण हांगा ते पंचभेद कसले म्हूण पळया जीव जडभेद जीवभेद जडभेद जड देवभेद जीवदेवभेद या पुराय अर्थ करून घेवका म्हूण म्हणटाची ज्ञान म्हळ्यार हेंची पळया जीवदेव भेद म्हळ्यार जीवात्मनी परमात्म एकूची म्हूण सांगेल सिद्धांत तांणी न्हयच म्हळ्यार जीवात्म विंगडूची परमात्म विंगडूची इत्याक म्हळ्यार जीवात्म तवय अनादी नित्य ताकाय कसलें मरण न्ही म्हूण ना जाल्यार जीवात्मनी परमात्माक भेद परमात्माकय तशीच परमात्माकय यांची जीवात्मा म्हण की परमात्मा अव्ययो अनादी सकड म्हूण म्हणल्यार ते परमात्मा लोकांत जीवात्मान थंय वचून मोक्ष म्हणले कडेन पावल्यार ताका ते तो परमात्मा अधीन जावन आसता तशी जीव देव भेद तो परमात्मा लागीं थंय चमकल्यार मुक्त लोकांतूय जीवात्मची परमात्मा इतले सर्व स्वतंत्र न्हय थंय जीवात्म परमात्माला अधीनांतू आसता आनी जीव जड भेद चर आनी अचर जगत म्हणटा ती स्थिर चर जगत हे चर म्हळ्यार चलन आसूचे स्थिर म्हळ्यार रूख इत्यादी हांकांय भेद पळया तशीची स्थिर चलन आसूचे जीव विंगड ते वृक्ष इत्यादी जड जीव विंगड जीवभेद गे एक लेक्काचे जिवांतूय भेद आसता आतां मनुष्य म्हणलेले गणांतू मनुश्यालांतू एक मनशा दुखून एक मनशाक कितली एक
चढ उण असतं पळया. पुराय मनुष्य कले कसनाची. मनशा दुखून मनशा काही भेद असता, तशी वृक्षा दुखून वृक्षा भेद असता, प्राणी दुखून वाघ म्हळ्यार त्या जातीच्यांतूय भेद असता, गायांतूय भेद असता, प्रति प्राणींत खंय तर म्हळ्यार कीट जातींतूय कितले की भेद असता. हे जीव जीव भेद, जड जड भेद. वृक्ष असल पुरे जड म्हळ्यार पर्वत असल सकळे जड म्हळ्यार तांतूय मस्त भेद अस. एक वृक्षा दुखून एक वृक्षाक, एक पर्वता दुखून एक पर्वताक सकळे मस्त भेद अस. अन्य कसं म्हळ्यार जड देव भेद. वृक्षादिकनी परमात्मा काही मस्त चढून अस. तशीची जीव देव भेद, जीवात्मा आणि परमात्मा काही चढून अस. म्हणून हे परमात्माले विषयू कोणाक मना वत्ता पंचभेद म्हणटा हाका. हे पंचभेद कोण ऐकून घेता, कोण मना व्हरता आनी देवता तारतम्य समजावन ऐकून त्या अर्थ करून घेता की त्यांनी परमात्माले आराधक म्हणून येतं. तशी परमात्माक पावच्याक एक साधन कोरका, ते काही सुलभ नाही. कोणा जाल्यारी परमात्मा पावची साधन सुलभ नाही. ते परमात्मो कसं करता, आमगेल मनांतलो अज्ञान पुराय नाश करून आमकां ज्ञानाचे उजवाड दिता. तसं अज्ञान नाश करून ज्ञाना उजवाड दिवचे आशिल्ले परमात्माले आराधना करूक, जो परमात्मा साक्षात्कार करूक भारी साधन जावका म्हणून म्हणटाची. तशी कसल ती साधन म्हळ्यार कशी, आमी एक दृश्टांत दिवन सुलभ भायर अर्थ कोजले. एक रात्री रान्ना भितर एकलो चमकून वता रस म्हूण लेखया. ताका काळोख म्हळ्यार काळोख मना भंय जातना ताका मिंचू हुळ दिसता काय, मिंचू हुळ. त्या रात्री काळखांत पतंग पळय ताका एक लायट अशी आसता, ताका मिंचू हुळ म्हणजे तें दिसता काय. ते दिसतना ताका भारी संतोश जाता. इतली काळखांत म्हाका एक साण टॉर्च अशी त्या मिंचू हुळपुणी दिसता म्हूण सांगून खुशी जाता ताका. मागीर रात्री वचून ಸ್ವಲ್ಪ उजवाड चड जाता कसो पळयल्यार सकाळची वेळ लागी लागी येतना आकाशार ताका नक्षत्र दिसता. नक्षत्रा उजवाड पळयतना तें मिंचू हुळ कांय न्हयशी दिसता. मागीर चंद्रोदय जाता. ಸ್ವಲ್ಪ मुखार वतना ताणें ते चांदिड्या उजवाडान तो सर्व प्रत्यक्ष जावन दिसता. आनी म्हाका कसले भंय ना. हे रान हांव दांटवो येता, कशी दांटवो येता म्हणलेले संतोशान तो ते रान दांटून वता. दांटुच्याक म्हूण प्रयत्न करून मुखार वता सुर्योदय जाले नंतर सगळे उजवाड जालो. ते सुर्यालो उजवाड कसलो म्हणल्यार सुर्याल उजवाड केन्नाकय तो खंय तर व्याप्त जाता म्हूण सांगूं जायना. तशी सुर्याल उजवाड येद्राक उजवाड जायले नंतर चंद्रालय हुस्कुना कोणाकय नक्षत्राचे हुस्कुना. तशीची कसले प्रखर जावन आशिल्ले सुर्याल येद्राक चंद्र नक्षत्र पुरे कसले दिसना की. तशी तो साधकाक परमात्माले सर्वोत्तमत्व मना येवका, ताजीन ताका ज्ञान मेळका. ते परमात्माले सर्वोत्तमत्व मना येवन ज्ञान मेळ्ळ्यार तेदना सर्वांकय उजवाड दिवचो. परमात्मुची सर्वाले अज्ञान नाश करचे परमात्मुची म्हूण म्हणलेले ज्ञान येता. आतां परमात्मा सांगता सत्वं रजः तमः इति गुणाः प्रकृती संभवान निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम म्हणून. हे महाबाहो म्हूण सांगून हांगा अर्जुनाक संबोधन करता कृष्ण. ते कसल्याक म्हूण पळया. सात्विक राजसीक तामसीक हे तिनी गुण प्रकृती तुकून आईल तसले. प्रकृती पशी फुडेची प्रकृती सृष्टी केले कुडले प्रकृतीन सात्विक राजसीक तामसीक गुण सृष्टी केलेले आमी भागवतांत पळयताचे. तशी हे पुरे जड प्रकृतीन आयिल्ले म्हूण लेखल्यार तो परमात्मो एक कसं म्हणटा जिवात्माक आनी परमात्माक अनादी अव्यय म्हूण म्हणटाची. जाल्यार त्या जिवाक हे प्रकृती सहज गूण आसा पळय सात्विक राजसीक तामसीक ते गूण देहांतू
ते जावन अनादी अव्ययी जावन आशिल्लो हें जिवात्मो त्या गुणा निमती त्या देहान तो बंधना पडटा. म्हळ्यार ते खंयची देह ताका परमात्मा दिता त्या देहाचे त्रिगुणात्मक गुणा निमती तो कर्मबंधनान तो पडटा. तशी ह्या प्रपंचाचे सर्व जीवजाताचे कर्तृ कोण म्हळ्यार ही प्रकृतीचे अभिमानिनी जावं त्रिगुणाचे अभिमानिनी जावन आशिल्ली लक्ष्मी देवी. तशी प्रती एक जीव जन्मा येतनाय त्या त्रिगुणा मुखांतरची जेव्हा जन्म आयली कुडले त्रिगुणाचे बंधन ते जिवाक जाता. मागीर मात्र न्हय ते त्रिगुणात्मक गुणा वटूची त्रिगुणात्मक शरीर तंतू त्या होड जाता. त्या गुणाचे प्रभाव देहा वयर जाता. तशी खंयचे जीव एक गुणान आस म्हूण सांगू जायना. म्हळ्यार एक गुणान म्हळ्यार खंयचे जिवान तो सात्वीक मात्र आसा जेव राजसीक मात्र आसा जेव तामसीक मात्र आसा म्हूण सांगून एक गुण आसा म्हूण सांगूं जायना. तशी जिवान तो देहान तो मान न्हय, खंयचे चर देहान तो मान न्हय, चेतन प्रकृतीन मानत न्हय, जड प्रकृतीन तुय तेंच पळय त्रिगुण आमी पळयताची. पळय उज्जो आनी उदक आनी माती हे पळय पंचभुतांतुले आमी जड प्रकृती म्हूण सांगताची. तशी उज्जो ते उर्ध्वमुख जावन जळटा. तशें जावन ताका उज्ज्याक सात्वीक म्हणटाची. खंयचे जाल्यार ते आकार उदक घेता म्हळ्यार खंयच्यानूय आसता तें उदक आयदनाक आमी कशी घालताची तशी आसता तें. तशें जावन कशें जाल्यार तशी आसची त्या उदकाक आमी राजस गुणाचे म्हणटाची. आनी केन्नाय माती तगवतर आसता ताका तमस म्हूण म्हणटाची. जगत्याचे सर्व वस्तूय त्रिगुणात्मक जावन आशिल्ले. पळय आमी एक आहार खाताची. खंयचे आहार भात जेवो नांचण जेवो इवन तरकार जेवो कसले जेवो ते आहार आमी सुरवेताची बीज भुंयतू घालताची. भुंयतू म्हळ्यार कसो न्ही माती कसो प्रकृती म्हणलें तमो प्रकृती. तशीची मागीर ताका आमी उदक घालताची. उदक राजस प्रकृतीचे. तशीची मागीर ते सूर्याले सत्व ताजेर पडतना तंतू सान मोळके येवन झाड जाता. ते वयर सूर्याल सत्व तांडून झाड वयर वता उर्ध्व दिक्कड ताका सत्व गुण म्हणटाची. तशी आहार त्रिगुणात्मक बन्नंजे गोविंदाचार्य म्हणटाची आमी खावचे अन्नय त्रिगुणात्मकाची. कित्याक म्हळ्यार तांदूळ तमोगुण माती दुखून येवची न्हय. तशीची ताका घालचे उदक राजसीक गुणाचे आनी ते शीत करच्याक उपयोग करचे उज्जो सात्वीक गुणाचे. हे तीन गुणा संगमान ते शीत जाल्ले. तशें जावन भात जेवो अन्न जेवो उदक माती आनी उज्ज्याचे संयोगान जाता. सात्वीक राजसीक आनी तामसीक प्रकृतीचे संयोगान जाता म्हणटा. तशी सृश्टी त्या तीन गुणा निमती जाला. हांगा जन्म आयिल्ल्या प्रती जीवय ते तीन गुणाचे संपर्कांतूची आसता म्हूण. तशी म्हूण आतां तिनी गुणां संपर्क आसुनूय केलव जिवांक मोक्ष मेळटा. ते मोक्षयोग्य जीव कसले ते अत्यंत सात्वीक जीव म्हणटात ताका. तितली सात्विकता आसल्यारय ते मोक्षयोग जिवांतू राजसीक आनी तामसीक गुण ना म्हणून आस. कित्याक म्हळ्यार प्रती शरीर त्रिगुणात्मक केवल सात्वीक गुण मात्र आसा. तशें जावन ताका मोक्ष मेळ्ळे म्हणून ना. तागेलांतू ते मोक्ष योग्य जिवांतूय राजसीक आनी तामसीक गुण आसा जाल्यार सात्वीक गुणाची वृद्धी आसा. सात्वीक गुण मस्त आसा. तशें जावन राजसीक आनी तामसीक गुण दप्प नासता. ते आस म्हणू कळना. तांतूय तामसीक गुण आस म्हणू कळना. तशी मोक्षयोग्य जिवांतूय त्रिगुण आसा. तेची भागवत आमकां सांगता. भागवताचे सुरवेचे अध्याय वाजितना तांतू भितर येता कसो न्ही म्हळ्यार राकूड जड प्रकृती राकूड ते तमोगुण तांतू उज्जतना ते धुंवर येता पळय ते राजस गुण आनी उज्ज दिसता पळय ते सात्वीक गुण. एक राकडांतूची तमोगुण राजसीक गुण आनी सात्वीक गुण आस म्हूण सांगून. तशी ह्या गुणत्रयाचे
तिनी म्हळ्यार तिनी गुणाचे बंधनानाची स्वरूपतः जिवाक नादी अव्यय म्हणटाचे. जाल्यार स्थूल देह घेवन आयले फुडले ह्या गुणत्रया बंधना पडले ते जीव. तशें जावन ताका समजावन ते तिनी प्रकृतीक समजावन कसं कसं की कर्म करता, कर्म बंधना पडता, वापास जनना येता, वापास मरणा वता. जाल्यार आतां तसल्यार जनना मरणनातील तसले मोक्ष म्हळ्यार स्थिती मेळका म्हण जाल्यार हे त्रिगुण पुरय आमी गेलवू का. ताजे खातीर अर्जुनाक महाबाहो म्हूण सांगून वेदव्यासान हांगा म्हळ्यार कृष्णान महाबाहो म्हूण आपयला म्हूण वेदव्यासान आमकां गितेंतू सांगिल्लें. म्हळ्यार आतां ते महाबाहो म्हूण अर्जुना सांगता जाल्यार तूं त्रिगुणात्मक प्रकृती गेलवलो इत्याक म्हळ्यार तें गेलवूका जाल्यार तितलें मनसत्व देंवका. तशें जावन महाबाहो इत्याक म्हळ्यार ते तिणी गुणच पळय राजसीक तामसीक आनी सात्वीक गुण ताजे इश्टा प्रकार मनशाक जैता जिवाल बंधनाकय कारण जाता. तशें जावन ते आतां जिश्ट प्रकार ते तिनी गुणा इश्टा प्रकार मनुष्य नंता म्हळ्यार ताजे अर्थ ते तिनी गुणाचे समजावन मनुष्य कर्म करता त्या कर्माचे बंधना पडता. तशें जाल्यार ते कर्म बंधना पडल्यार वापस जन्म घेवन येवका. तशें जाल्यार मोक्ष मेळका म्हण जाल्यार खंयचेय कर्म बंधना आसच्यानच म्हण जाल्यार त्या त्रिगुणात्मक प्रकृती आमी गेलवूकात. तसल्यांक मान महाबाहो म्हणजे हांगा अर्जुन ते त्रिगुण गेलवलो देखून ताका महाबाहो म्हण आपयलें. हें सगळें प्रपंच त्रिगुणात्मक म्हणलें न्हय. सर्व जीव जात त्रिगुणाच्या बंधनांतू वचता म्हूण आमी आतां पळयलें. जिवाले देह त्रिगुणात्मक देहाचे ते त्रिगुणच पळय खंयचे सात्विक राजसीक तामसीक ते मना वैरी ते जिवाचे जिवा शरीर मेळटा पळय ते शरिराक एक मन म्हूण आसता. ते त्रिगुण मना वैरी प्रभाव घालता मनशाले. ते देह घेवन येईल मनशाले चिंतने वैरी ते त्रिगुणाचे प्रभाव आसता. आमकां हाजे अर्थ कसले प्रभाव म्हळ्यार कसले म्हळ्यार आमकां चांग रिती चलायसूचे वायट वाटेक पेटोवचे हे त्रिगुणाची म्हण येता. तशी हे सात्विक राजसीक तामसीक गुण खंयचे वाटेन आमकां व्हरता आमकां कळना. खंयची वाट चांग हें निर्धार आमी करूं येता. तशें जावन आमकां हें त्रिगुण कसले सकट आमकां करता. सात्वीक गुणा निमती आमकां कसो साधक बाधक राजसीक गुणा निमती कसले तामसीक गुणा निमती कसले म्हूण आमकां गोत्त सुका. आनी आमगेले गूण कसले म्हूण म्हणलेले एक निर्धार आमी कोरका. तशी ते त्रिगुणाचे ज्ञान आसल्यार आमकां त्या शरिराचे संसर्ग त्या जिवात्मा जाल्ली नंतर ते शरिराचे नियंत्रण ते जिवाचे स्वभाव म्हळ्यार वासना म्हणटाची कर्म वासना पूर्व प्रारब्धाचे समजावन ह्या जन्मांत ताका स्वभाव मेळचे. ते स्वभाव आनी हे सात्विक राजसीक तामसीक गुणाचे प्रभाव दोनी निमती शरिराचे नियंत्रण जाता. तशी ते हे आमगेले एक निजावन स्वभाव कसले आमकां सोदून काडूचे जायना. जाल्यार एक पंत आमी देह घेवन आयलींची म्हूण जाल्यार हें त्रिगुणात्मक प्रपंचांत बुडून वताची. आमी करची कसले काम तें चुकी हें काम चुकी हें काम चांग म्हूण आमकां कळटा. जाल्यार केलो उपरांत आमी वायट काम करतरच म्हूण कळल्यार तें आमकां तितून घेवचें जायना. तशें म्हळ्यार आमी आमगेले स्वभाव आनी सात्वीक राजसीक तामसीक गुणाचे प्रभाव दोनी आमकां समजावन कळणी म्हूण अर्थ जाता. तशें जावन आमी ह्या गुणाच्या हतोटीन तशेंच आमी ह्या गूण आमगेले हतोटीन करून घेवका. तशें जाल्यार कसो करता आमी आमगेल्या जिवनांत कसं सकट घटन जाता विसरून वचना तील सकट घटन जाता. आमगेल्या हातांत केल्लो वायट कामय जाता. तशें जाल्यार आमगेल्या जिवनांत कसो सकट जाल्ला आमगेले नडेनुडी म्हळ्यार आमी आतां कसो सकट करतरची वायट काम करला की चांग काम करला की चांग पळयला की वायट आयकलेची की ह्या पळय आमगेलेची जीवन परामर्श कोरका. आनी आमगेलांतू आमकां खंयची गुणा प्रभाव चड राजसीक की तामसीक की
सात्विक म्हण पळोवन पक्कनी राजसीक तामसीक गुण चडस म्हण जाल्यारी त्याचे प्रभाव जावची तशी आमी प्रभाव राजसीक आनी तामसीक गुणाचे प्रभाव उणी जावची तशी आनी सात्विक गुणा प्रभाव आमगेले देहान तो चड जावची तशी प्रयत्न करता आमी. आतां आमगेले तप्प करतना खंयची गुणां निमते आमी हें तप्प केले राजसीक की तामसीक गुण म्हणलेले आमी त्या मना व्हरून आमी त्या गुण नियंत्रण कोरपा जाता. तशीची तप्प जावचेची त्रिगुणाचे प्रभावा निमती जाल्यार असल तप्प चड चड जाल्ली म्हण जाल्यार आमी आमकां नियंत्रण करूं चड जाल्ली म्हण जाल्यार पाप चड जाता. तशें जाल्यार आमी आमगेले हातू पांयू सकडी नियंत्रण करूंक येवका जाता चुकी जायना नशी. म्हळ्यार भारी शांतीन शांत मनान संतोशान आमी जीवन करूं येता. एक तप्प मस्त जायना नशें आमी प्रयत्न केल्यार. हांगा सात्विक गुण परमात्माला अनुग्रह संपादनीक कारण जाता. राजस गुण मनशाक विशयासक्ती कडेन पेटयता. तामस गुण चड आसल्यार ते अज्ञान म्हणून घेतना परमात्माले दुखून ते मनशा मस्त दूर करता. ताका परमात्माले ज्ञान नाका त्यामुळे अज्ञानान बुड्डून गेला. तशी हांगा हे राजसीक तामसीक सात्विक गुणां विशयी कृष्ण सांगता तो चित्त प्रकृती म्हळ्यार महालक्ष्मी श्री भू दुर्गा रुपारी मुक्त जिवाकय बंधनांत दवरता म्हणून हांगा कृष्ण सांगता. आनी आतां त्या तिनी गुणांत ते तिनी गुण ताजे विशेशत कसले सात्विक गुणाचे राजसीक गुणाचे तामसीक गुणाचे प्रभाव कसले विशेशत कसले म्हळ्यार कृष्ण सांगता. ते आमी पायचे दिसाचे भगवद्गीतेंत पळया. आजी सांगेल गीता अमृतधारा परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेतत्. श्रीहरिकृष्णा अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.